हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहीत ना, मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, मालाडच्या फिश मार्केटला इलं याव. घरातली सगळी गेली आहेत गावात, कारण का वाडीची पूजा आहे. तर एकटाच आहोत, तर बघूया काय भेटतं आहे. ती थोडीशी मच्छी घ्यायची आहे आणि जायचं आहे. आयतवार आहे, आयतवार आपल्या खाली घालून चालणार नाही. तर चला, ऊन काय तापतं बघा. 11:30 वाजले आणि मार्केट पूर्ण खाली झालं आतापर्यंत. तर बघूया काय भेटते, ती मच्छी घेऊया आणि घरात जाऊया. सगळ्या मावरेकरणी आवरता घेतला नाही बघा, लेट झाला आपल्या गाच. बघूया काय भेटतंय का आपल्याला आणि जाऊया. ऊन पण लय लागतंय. मोहरी मासा बघा, 250 देणार. 250 मला पण जायचं मावरायचे. मावशे कशा आहेत गे खेकडे? कसं आहे मित्रांनो? खेकडा बघा असा जिवंत आहेत. एकच 400 ला 350 ला दोन्ही 500 ला कमी करणार. ह्याच्यात फरक आणि ह्याच्यात फरक काय आहे? कमी आहेत म्हणून की मोठे आहेत म्हणून? 700 ला 600 ला कुठली पाहिजे तुम्हाला? 400-500 रुपयाचं ही ऐतच नाही गे, लय महाग सांगतस तू. 600 ला प्रॉन्स आहेत. करली कशी आहे मावशी? 600 रुपये बोलते. किती रुपये म्हटलं? 600 रुपये. 500 ला दे ना. ये नको गे बाबा, नको गे बाबा. अगे बाबा नको गे बाबा, वाज घे. तर 600 रुपये म्हणताय आई. अगे बाबा, बघूचा लागता सगळा खाऊचा आहे तर. किती देशील आज सांग तू पटकन. किती? बघा, मोठा फिश मच्छी मार्केट आहे. म्हणजे मोठ्या मच्छीची कटिंग वगैरे होतात, मच्छी साफ वगैरे करून भेटते. तर आपण मच्छी साफ करून घेऊया आणि कल्टी मारूया. बघा इकडे बघा, भरपूर मोठी मोठी मच्छी कडवतात. घे मावशे, दे साफ करून दे. काय आणलंय तर बघ, तुझ्यासाठी आणलंय. 50 रुपयाची. 50 रुपयाची नाही ती, 500 रुपयाची. 500 रुपयाची. कसले? 50. 1000 ना, 1000 बोल. 50 रुपये म्हणताय 4 टकल्या साफ करू. 50 रुपये राहून देत तुझी. साफ करू नकोस, राहून देत माझी. घेऊन जाते घराकडे मी आपली. हा, किती घेतले असेल सांगे? किती असतील सांगशील? कोळंबी केवढी मोठी आहे ती, भयानक. मावशीकडनं साफ करून घेतो याव. घरात कोण साफ करणार नाही आहे, सगळी गावा गेली आहेत सगळी. मग कामधंदा सोडून थोडी जाऊ भेटणार आहे सध्याने गावात. हा, तर आपण कोळंबी घेतला भाव मस्तपैकी. इकडे गौरव भाऊ पण आपला आला आहे. तो कोळंबी घेतला. कोळंबी मस्तपैकी बनवूया. कोळंबीचं आपल्याकडे मस्तपैकी कालवण बनवायचं आहे. कोळंबी बघा अशी मस्तपैकी आहे, ताजी फडफडीत आहे. कोळंबी आपण साफ करून सुद्धा आणि मार्केट पूर्ण झालं आहे खाली आणि साफसफाईचं सुद्धा काम चालू झालं आहे. ते बघा पिशव्या वगैरे पडल्या आहेत, त्या सगळ्या उचलत आहेत. तर आपण घेतला कोळंबी, ती जाऊया मस्तपैकी बनवूया. तर चला, मार्केटाचा सगळा खाली झाला आहे. ऊन पण काय तापताय बघा, मरणाचा ऊन तापताय. इकडे बघा बांगडे ताजा फडफडीत. तर मित्रांनो, घरात आला आणि घरात आल्या मस्तपैकी कोळंबी साफ करून घेतलं आहे, मस्तपैकी धुतलं आहे. आणि आता पटकन मॅग्नेशन करून घेऊया. वाजले आहेत बरोबर 12:45, कारण का लेट झाला आहे आपल्या येईपर्यंत सुद्धा. तर मॅग्नेशन करून घेऊया आणि मस्तपैकी कोळंबीचा कालवण बनवूया. तर पीस बघा केवढे मोठे आहेत, एक पीस बघा केवढा आहे. तर पटकन मॅग्नेशन करून घेऊया आपण. अगोदर आपला आगूळ टाकूया, गावठी आगूळ झाला. तर आगूळ लावून घेऊया मस्तपैकी. कोकणात रातांब्यापासून बनवलेला आगूळ आहे, नॅचरली पूर्ण. त्यात पाणी टाकलं त्यामुळे तो जास्त घन वाटत नाही. कुठल्या पण मच्छी आगूळ लावला की मस्त टेस्ट पण येते आणि चांगलं मस्त वाटतं, खायला सुद्धा मजा येते. आगूळ लावून घेतला, त्यानंतर टाकूया याच्यात हळद बघा, गावठी हळद आहे, घरगुती अळकुंडापासून बनवलेली.
त्याच्यानंतरला हा घरगुती मालवणी मसाला, त्याच्यानंतरला हा चिकन मसाल्याचा पॅकेट होता थोडासा, तो पण थोडासा टेस्टसाठी आपण टाकूया. त्यानंतरला मीठ, आपण अगूळ टाकलाय त्यामुळे जास्त मीठ टाकायला नको, खारट बिरट व्हायचा, जरासंच टाकला मीठ. तर का मस्तपैकी मॅरिनेशन करून घेऊया. ॲक्च्युली घरात कोण नाही येत आणि मी एकटाच आहो, त्यामुळे या सगळा एकट्याकच पराक्रम करूचा लागता आहे आणि एकट्याकच सगळा बनवूचा लागता आहे. ते मेहनत आहे. गावची घरातली सगळी गेली आहेत गावा, कारण काय वाडीची पूजा आहे आज 11 तारीख आहे, त्यामुळे आज वाडीची पूजा आहे, त्यामुळे सगळी गेली आहेत गावा. कलर बघा, गावठी मसाल्याचा कलर बघा, आणि नॅचरली कलर आहे, याच्यात कुठला भेसळ पदार्थ टाकला नाही आपण कलरात, कलर येण्यासाठी. बघा मस्तपैकी कलर आला आहे. हे काय होतं, 10 ते 15 मिनटं ठेवूया आणि सारा जो आपल्याला मसाला लागत तर रेडी करूया. कलर बघा आला मस्तपैकी कलर आला आहे. एका 10 ते 15 मिनटं मस्तपैकी चांगला लागून दे मसाला, त्यामुळे ठेवूया मसाला लागू. तर मित्रांनो आपण वाटप करून घेतला, मॅरिनेशन करून झाल्यानंतर आणि वाटप बघा मस्तपैकी लाल लाल भडक झाला आहे. तर आणि या साईडला पण बघा आपली कोळंबी पण मॅरिनेशन करून रेडी आहे, झाले 10-15 मिनटं. तर आता पटकन आपण मस्तपैकी कोळंबीच्या सारा फोडणी देऊया. वाटण बघा आता मस्तपैकी झालाय. तर चला, तर मित्रांनो कालवण बनवून सुरुवात करूया. आणि कढई ठेवले, तापली पण आहे. तर पहिला टाकून घेऊया तेल. झालं एवढा तेल टाकलंय, तेल तापलंय बघा असा मस्तपैकी. आपल्या ह्याच्यात काय टाकूचं नाही आहे, डायरेक्ट आपण हा वाटण केलेला आहे. याच्यात टाकलेला आहे खोबरा वला, त्यानंतरला कांदा टाकला आहे, संकेश्वरी मिरची टाकली, लाल मिरची, आणि त्यानंतरला आपण त्याच्यात टाकलेलं आहे लसूण. तर हा वाटण आपण टाकून घेऊया डायरेक्ट, त्यामुळे आपण डायरेक्ट काय फोडणीला टाकायचं नाही. तेल तापल्या बघा असला. एका मस्तपैकी थोडंसं पॉईंट टाकून कड काढूया. आपला कांदा थोडी कड येऊन दे, त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकूची आहे कोळंबी. कलर बघा असा मस्तपैकी झणझणीपैकी आपला कलर होणार आहे आता थोड्या वेळातच. तर मित्रांनो कांदा उकळ पण चांगला आलाय आणि आता आपण ही कोळंबी टाकून घेऊया याच्यात. आपला कालवण सुद्धा एक 10 मिनिटात होईल रेडी. तर मित्रांनो फायनली कोळंबीचा सार आपला झाला आहे रेडी मस्तपैकी. तर या साईडला बघा कोळंबीचा सार आहे, या साईडला कांदा लिंबू आहे आणि राईस आहे, गावठी तांदळाचं भात आहे. त्यामुळं जेवता आज मजा येणार आहे. भरपूर लेट झाला आहे, वाजल्या बरोबर 2:15, भरपूर म्हणजे भरपूर लेट झाला आहे. तर येवा जेवक तुम्ही सुद्धा, बघते टेस्ट करून कसं आहे, मस्तपैकी लिंबू मारतो. तर येवा जेवक मित्रांनो, कोळंबीचा सार आणि भात. सांगतो टेस्ट करून कसं झालं तुम्हाला. गरम मरणाचा आहे आणि आजकाल भरपूर तापत आहे, कारण 2 दिवस पाऊस पडला मुंबईत आणि भरपूर गरम होते आज. तर येवा जेवक, कलर बघा सारा मस्तपैकी येतो जेवून.
फायनली आपली मच्छी झाली आहे रेडी आणि आपण आता खाऊन घेऊया. तर टेस्ट सांगतो तुम्हाला कशी झाली आहे. तर येवा जेव, जबरदस्त, खरंच मस्त झालं आहे. कोळंबी बघा चांगली शिजली आहे. दोन दिवस पाऊस पडल्यामुळं मरणाचा तापत आहे, मरणाचा. आणि घाम किती आलाय तर बघा, 2 फॅन चालू असून सुद्धा मरणाचा गरम होत आहे. आणि 2 दिवस जसा पाऊस पडला असं वाटत होतं की गावात पेरं चालू झालं, एवढा पाऊस पडत होता. मजा आली. पण जेवण पण आता जेवतो मस्तपैकी. जेवण करू तर लय मेहनत लागलेली आहे. आता पोट भरून जेवतो. आणि हा व्हिडिओ पण भरपूर मोठा झाला असं, त्यामुळं हा व्हिडिओ इथंच थांबवतो. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असंच माझ्यासारखा मावरा बनवून तुम्ही सुद्धा तुमच्या घरात खावा. तर येवा जेव, जबरदस्त. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि लवकरच आपले 2500 सबस्क्रायबर करा, कारण का आपण जबरदस्त मोठी पार्टी करूची आहे 2500 सबस्क्राईब पूर्ण झाल्यावर. तर नक्की सबस्क्राईब करा.